विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचं अंतिम जागा वाटप निश्चित। प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे प्रतिदाव्यांनंतर 17 जागांवर तिन्ही पक्षात एकमत। भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अनिकेत तटकरेंनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सुनेत्रा पवारांची भेट। दरम्यान कोकणातील विधान परिषदेच्या जागेवरून शिवसेना राष्ट्रवादीत जुंपलेली असताना या भेटीला महत्त्व। सरकारी शिष्टमंडळाची जरांगेंसोबत चर्चा फळाला तर 15 तासांनंतर जरांगेंचं उपोषण मागे। उन्हात उपोषण केल्यानं जरांगेंची तब्येत खालावली। गॅलेक्सी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू। जरांगेंना 48 तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवणार। कांद्याला किमान 25 रुपये किलोचा दर द्या। शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे, अन्यथा लढा तीव्र होईल। रोहित पवारांचा सरकारला इशारा। मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, वसई विरार या शहरांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस। अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा तर पुढील 3 तासांसाठी पालघरसह मुंबईलाही येलो अलर्ट। कुर्ल्यामध्ये बस आणि कंटेनरचा भीषण अपघात। बस चालकाचा बसवरचा ताबा सुटल्यामुळे धडक। कंटेनर ब्रिजवरच उलटला। अपघातानंतर कुर्ला ब्रिज वाहतुकीसाठी बंद। मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक। सीएसएमटी ते विद्याविहार आणि हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार। जालन्यातल्या बदलापुरामध्ये विमानाच्या 6 ते 7 घिरट्या। नागरिकांमध्ये संभ्रम। मागच्या काही तासांपासून बदनापूर ते जालना दरम्यान विमानाच्या घिरट्या सुरू। कारण अद्याप अस्पष्ट। पुण्यातील विषारी दारू मृत्यू प्रकरणी मृतांची संख्या 24 वर। हडपसरच्या काळेपडळमध्ये आणखी 2घांचा मृत्यू। या घटनेमुळे परिसरात शोककळा। नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण। श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर 15 जूनपासून खुलं होणार तर 1000 भाविकांना ऑनलाईन नोंदणीद्वारे दर्शन घेता येणार। कुंभमेळ्याच्या विकास कामांमुळे मंदिर 5 महिने बंद होतं।